हे ट्रेडर्स, वेलकम बॅक टू द डेली अनालिसिस ऑफ गोल्ड. मी डॉक्टर वर्षा भारूड तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा गोल्डच्या डेली अनालिसिसमध्ये स्वागत करते. जसं की आपण बघितलं, काल CPIची न्यूज होती आणि CPIच्या न्यूजमध्ये जो ब्लास्ट झाला तो तुम्ही बघू शकता. खूप छान अशी बाईंग इथे पाहायला मिळाली आहे. त्यानंतर मी सेलिंग एरिया तुम्हाला दिला होता टेलिग्राम चॅनलला, तो आय होप तुम्ही बघितला असेल. आणि पूर्ण सेलिंग इथे आपल्याला विथ टार्गेट मिळालेली आहे. तर अशाच टिप्ससाठी टेलिग्राम चॅनल आपला जॉईन करा आणि आपलं ॲनालिसिस स्टार्ट टू एंड नक्की बघा. जे पण काल मी टिप्स दिले होते ते जर तुम्ही बघितले नसन CPIच्या न्यूजसाठी किंवा कुठल्याही न्यूजसाठी, तर ते नक्की बघा. कालचा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट होता. तर तो व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला न्यूजमध्ये ट्रेडिंग कशी करायची याबद्दल माहिती मिळणार आहे. चला आजचं ॲनालिसिस सुरुवात करूया. आपण स्टार्ट हे डेली टाईम फ्रेमवरून करत असतो. तुम्ही बघू शकता डेली टाईम फ्रेममध्ये अजूनही स्ट्रक्चर जे आहे बेरिश स्ट्रक्चर कंटिन्यू होत आहे, राईट. मग आज मार्केटमध्ये काय होऊ शकतं किंवा आजच्या मेजर लेवल्स कुठल्या असू शकता. आज मार्केटमध्ये आपल्याला जी ओपनिंग झालेली आहे कॅन्डल काल बघू शकता तुम्ही, CPIचा डाटा होता आणि आज पण PPIचा डाटा आहे. त्यामुळे आज पण संध्याकाळी 6 वाजता खूप इम्पॉर्टंट आहे. आणि एक न्यू ट्रेडर्ससाठी, बिगिनर्ससाठी एक सल्ला द्यायचा आहे, ॲडवाईस द्यायची आहे की जर तुम्ही न्यू ट्रेडर्स असाल आणि न्यूजबद्दल जर तुम्हाला काहीच माहीत नसेल तर न्यूजमध्ये ट्रेड करू नका. कारण तुम्ही लावलेले SL ही हंट होऊन स्लिपेजमुळं जास्त लॉस होतो आहे. बऱ्याच स्टुडंटसोबत काल हे झालेलं आहे. म्हणून जर तुम्ही न्यूज ट्रेडिंग करत असाल, स्पेशली CPI, नॉन फॉर्म पेरोलमेंट आणि PPI हे जे न्यूज आहेत मेजर न्यूज असतात, त्यामुळे तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं जर अपोजिट ट्रेड गेला तर. ओके, ठीक आहे. जर तुमचा ट्रेड प्रॉपर गेला तर खूप प्रॉफिट पण होऊ शकतो, पण या गोष्टी नोट करून ठेवा. ओके, त्यानंतर बघा आज जर आपण बघितलं तर आज आपल्याला बघा मेजरच्या आपण हायज अँड लोज मार्क करून घेऊया. आणि कालचे जे प्राइजेस मी तुम्हाला दिले होते ऑलमोस्ट त्या प्राईजपासून आपल्याला ड्रॉप खूप छान पाहायला मिळाले. ओके, तर आज आपल्याला जो मेजर लो आहे आपला तो ऑलमोस्ट 3983चा आहे. 3983 कालचीच प्राईज आहे, म्हणजे परवा मी ही प्राईज दिली होती बाय साईड आणि त्याच प्राईजला मार्केटने बाईंग मुवमेंट आपल्याला पाहायला मिळाली. तर 3983 ही आपला मेजर झोन आहे इथे. आणि जी लिक्विडिटी हंटिंग अजूनही बाकी आहे ती म्हणजे लास्ट 3943, ऑलमोस्ट 3943ची लिक्विडिटी हंटिंग अजूनही बाकी आहे. त्यामुळे जर PPIच्या न्यूजमध्ये जर सेलिंग प्रेशर आला तर तुम्हाला काय करायचं, वेट करायचे. 39,843च्या आधी कुठलाही ट्रेड तुम्हाला प्लॅन नाही करायचा आहे. त्याच्या खाली ज्यावेळेस स्वीप होणार लिक्विडिटी क्लोजिंगवरती देणार त्यानंतर प्लॅन करा. SL त्याच्या खाली ठेवा. तुम्हाला छान अशी इथे एक बाईंग साईड मुवमेंट नक्की पाहायला मिळेल. जर मेजर फ्लोज जर PPIला बघायला मिळाला सेलिंगसाठी तर आपल्याला जी नेक्स्ट लेवल आहे, नेक्स्ट टार्गेट आहे ऑलमोस्ट 3892चं टार्गेट आपल्याला इथे पाहायला मिळते. 3892पर्यंत ही मेजर सेलिंग आपल्याला पाहायला मिळू शकते. त्यानंतरची लेवल हंट झाल्यानंतर तुम्हाला एकदम छान अशी बाईंग प्राईस इथे 3854 या म्हणजेच 3850 राऊंड फिगर कन्सिडर करून चला. खूप छान बाईंग प्लॅन तुम्ही इथे करू शकता. तर या मेजर की लेवल्स आहेत, या की लेवल्सला जर तुम्ही ट्रेड केला तर तुम्हाला SLही छोटा बसेल आणि तुम्ही ट्रेड होल्ड करू शकता. हा सर्व सिनॅरिओ तुम्हाला सेलिंगसाठी आहे. जर आज गोल्डमध्ये सेलिंग 6च्या नंतर झाली तर न्यूयॉर्क सेशनमध्ये झाली तर. चला आता आपण काय करूया, आजचा लोअर टाईम फ्रेमला शिफ्ट करून बघूया की आज काय मार्केटमध्ये होऊ शकतं. लॉंग पॉईंट ऑफ व्ह्यू तर मी तुम्हाला ऑलरेडी दिला आहे. आणि आता जर आपण 1 आवर चार्टमध्ये शिफ्ट करतो आहे तर ऑर्डर फ्लोमध्ये मार्केट आहे. ऑर्डर फ्लो आहे इथे. इथून मार्केट जर बुलिश कलेक्शन जर दाखवलं तर मार्केटमध्ये आज इथूनच म्हणजे प्राईज आहे 4032 ऑलरेडी मी ही मेन्शन करून दिलेली आहे आपल्या टेलिग्राम चॅनलला. तसेच मी एक प्राईजही टेलिग्राम चॅनलला दिली होती 4047ची. तिथूनही मार्केटमध्ये जवळजवळ 140 पिप्स आपल्याला इथे प्रॉफिट म्हणजे तुम्हाला मार्केटने टार्गेट दिलेलं आहे. आणि जी सेलिंग प्राईस दिली होती आपण 4100, त्या सेलिंग प्राईसपासूनही तुम्हाला खूप छान सेल साईट रॅली. सर्व हे टेलिग्राम चॅनलला बघा. टेलिग्राम चॅनलला आपण 2 ते 3च ट्रेड देतो पूर्ण दिवसातले, पण क्वालिटी ट्रेड असतात आणि तुम्हाला खूप छान रिझल्ट त्याचा येतो. फक्त तुम्ही काय करायचं, पेशन्स अँड कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. ओके, त्यानंतर बघा आताचा जो झोन आहे हायर बाईंग झोन किंवा ऑर्डर फ्लो जो आहे 40-32ची लेवल इम्पॉर्टंट आहे. जर मार्केटला बुलिश बनायचं असेल तर याच झोनपासून मार्केट बुलिश बनणार आणि तुम्हाला बुलिश डायरेक्शन पाहायला मिळणार. ओके, ठीक आहे. मेजर की लेवल आहे आजची 4032 म्हणजेच अराउंड. आणि त्यानंतर जी लेवल आहे आपल्याला
ती लेवल आहे 40, जो आपला झोन आहे. नेक्स्ट झोन तुम्हाला हायर बाईंग झोन ड्रॉ करून देते. ठीक आहे, हा जो झोन आहे आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. याची लास्ट प्राईस आहे 40-15. तर 40-15 पासूनही गोल्ड बुलिश जाण्याचे जास्त पॉसिबिलिटीज आहेत. तर या आजच्या खूप इम्पॉर्टंट मेजर की लेवल्स आहेत गोल्डनी बुलिश होण्यासाठी. 15 मिनिट चार्टवरती बघूया आपण तुम्हाला कशा पद्धतीने आज ट्रेड प्लॅन करायचे आहेत आणि कुठल्या कुठल्या मेजर की लेवल्स आहेत. तर आज बाईंग झाली, यामध्ये इथून जर बाईंग झाली, जी लेवल मी ऑलरेडी तुम्हाला दिलेली आहे, आय होप तुम्ही मे बी ट्रेड प्लॅन केला असेल, जर होल्ड केला असेल तर तुमचं जे टार्गेट आहे ऑलमोस्ट नेक्स्ट झोनपर्यंत राहणार आहे. नेक्स्ट झोनला तुम्हाला इथून पुन्हा एकदा सेलिंग प्रेशर पाहायला मिळू शकतो. ती प्राईज आहे ऑलमोस्ट 40-61ची प्राईज आहे. जर 40-61 ब्रेक झालाच तर आपल्याला काय पाहायला मिळू शकतं, पुन्हा एकदा गोल्ड आपल्या ज्या कालची लेवल आहे 4100च्या या लेवलला पाहायला मिळू शकतं. तर हे आजचे की लेवल्स आहेत. या की लेवल्सला नक्की तुम्ही लक्ष द्या आणि व्यवस्थित तुमच्या सेटअपमध्ये हे सर्व लेवल्स ड्रॉ करून घ्या आणि मेजर लेवलला ट्रेड करा. आय होप आपलं ॲनालिसिस तुम्हाला हेल्प करत असेल, आणि हेल्प करत असेल तर नक्कीच आपला चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा.